हॅलो नमस्कार, मी सिद्धेश आणि माझ्याबरोबर पुन्हा आहे केदार आणि आज पुन्हा बोलणार आहोत टेक वार्तामध्ये काही खास गोष्टी तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे स्वस्तात मस्त फोन कुठला घ्यायचा या विषयावरती. अनेकदा मागच्या एपिसोडमध्ये केदार आपण बोललो होतो की फोन का स्लो होतो आणि फोन तुमचा ऑलरेडी खूप स्लो झाला असेल, हँग होत असेल किंवा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल नवीन वर्षाच्या सुरुवातीला, तर त्याच्यासाठी काही खास इंटरेस्टिंग असे ऑप्शन नेमके कुठले कुठले आहेत, 10,000मध्ये कुठला फोन घ्यावा, 15,000पर्यंत बजेट असेल तर कुठला फोन घ्यावा आणि 20,000पर्यंतचं बजेट असेल तर कुठला फोन घ्यावा, याबद्दलचं व्यवस्थित R&D केदारने केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही आज सविस्तरपणे बोलणार आहोत. तुम्हाला नेमका कुठला फोन जास्त युजफुल ठरू शकेल याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि थेट चर्चांना सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण कमी बजेटपासून सुरुवात करूयात जेणेकरून कमीत कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त चांगला फोन कसा मिळू शकतो याच्यावरती चर्चा करूयात. सुरुवातीला जर तुमचं बजेट 10,000 रुपयांपर्यंत असेल तर नेमका कुठला फोन घ्यावात ह्याच्यावरती ह्या टेक वार्ताच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. तर सुरुवात करूयात. मी थेट केदारकडे जातो. केदार, एक्झॅक्टली 10,000पर्यंत चांगला फोन, बरा फोन येऊ शकतो का खरं तर? हां, फोन तर आहे, खूपसे फोन आहेत आणि फोनमध्ये काही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एकाच बजेटमध्ये खूपसे फारसे फोन आलेले आहे आणि चांगला तर आता लोक यूज करतात सॅमसंग, कारण सॅमसंगचा आता ब्रँड आहे तो सर्व लोक यूज करतात आणि मग आता आलाय. पण काय म्हणजे स्वस्तातला फोन घेताना ब्रँडकडे जावं की आपण फीचर्स बघायला पाहिजे? आता लोक काय करतात की ब्रँड जो टिकला सो त्या ब्रँडला जातात. आता आधी होतं नोकिया, आता सॅमसंग चालतंय, कारण सॅमसंगचं तर अँड्रॉइडमध्ये आणि आता शाओमी आलाय. शाओमी तर सर्वचकडे आहे, कारण पण शाओमीची क्रेज सध्या जास्त बघायला मिळते कारण शाओमी काय करते, स्वस्त दरात खूपसे फीचर्स मिळतात शाओमीमध्ये, म्हणून लोक शाओमीकडे जास्त वळतात. ओके, सो शाओमीबद्दल जास्त लोकांमध्ये क्रेज बघायला मिळते. तर शाओमीचा फोन घ्यायचा की सॅमसंग घ्यायचा की आणखीन कुठल्या कंपनीचा घ्यायचा त्याच्यावरती बोलूयात. 10,000पर्यंतचं बजेट आहे असं समजून चालू आहे आपण. तर 10,000मध्ये नेमका कुठला फोन घ्यायचा याचे काही ऑप्शन्स आहेत, ते नेमके ऑप्शन्स कुठले आहेत आणि त्याचं कंपॅरिझन कसं करूया? हां, आता आम्ही 4 फोन सिलेक्ट केले, टॉप 4. त्यामध्ये रिअलमीचा नार्झो 20A जो फोन आहे तो 9,000मध्ये येतो आणि मग आहे रिअलमी C15 9,600. मग आहे गॅलेक्सीचा M11 आहे तो 10,000 आणि शाओमीचा रेडमी प्राईम आहे रेडमी 9 प्राईम तो 10,000मध्ये येतो. आणि हे टॉप फोन आहे ते हल्ली खूप जास्त आहेत 10,000च्या सेगमेंट. हां, 10,000च्या सेगमेंटमध्ये. आणि फोनचं बघायला गेलो तर सर्वांनाच इंटरनल 32GB आहे, त्यामध्ये काय फारसं फरक नाही. पण जेव्हा आम्ही Xiaomiला 64GB दिसतं. हां, या Xiaomi 9मध्ये 64 आहेत, पण आम्ही जेव्हा इंडियामध्ये बघतो ना, लोक जी बॅटरी असतात त्याकडे फारसे वळतात. बरोबर, बॅटरी पॉवर हवी लोकांना. आणि ह्यामध्ये जे रिअलमीचा फोन आहे ना, रिअलमी C15 आहे, त्यामध्ये 6,000 mAhची बॅटरी मिळते. आणि मग शाओमीचा आहे 5,020 mAhचा आणि मग सॅमसंग आहे आणि मग आमचा नार्झो आहे रिअलमीचा. आणि इंडियामध्ये तर लोक फारशी बॅटरी प्रिफर करतात आणि मग येते स्टोरेज आणि कॅमेरा हा त्यांचा मेन असतं, कारण सेल्फी तर लोक सेल्फी मैंने ले लिया आज हे सर्व कॉमन झालेलं आहे. आणि ह्या सेगमेंटमध्ये तर मोबाईल तर हल्ली लॉन्च झाले, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्टमध्ये लॉन्च झालेला आणि फोन एकदम नवे आहेत. त्यांना अँड्रॉइड 10 आहे व्हर्जन सर्वांना आणि ड्युअल सिम तर आता फोन सर्वात आहे आणि 4G 5G पण आलेला आहे. सो चारही फोन ठीकठाक आहे. आणि त्यामध्ये काय आहे, जी आमची चार्जिंग कॅपॅसिटी आहे, जी बॅटरी चार्ज होते ना, ती फास्ट आहे. 18 वॉटचा आम्हाला फास्ट चार्ज मिळते सॅमसंग आणि शाओमीमध्ये. आणि कम्पॅरिझन केलं तर वेटमध्ये फारसं काय फरक नाही आहे. लाईट आहे फोन आणि आहे डिस्प्ले पण सेम आहे. डिस्प्ले पण सेम आहे, IPSचा LCD डिस्प्ले आहे. सॅमसंगमध्ये PLSचा TFT LED LCD येतो आणि
पिक्सेल्समध्ये एक फारसा फरक येतो, कारण तुम्ही जर IPS डिस्प्ले कम्पेअर केला ना, तो थोडाफार कमी आणि कलर्स भरभरून दिसतात तसं. आणि आम्ही इंडियामध्ये काय करतो, लोक हार्डबडीत फोन यूज करतात, बरोबर. हां, आणि त्यामध्ये रफ अँड टफ यूज करतात, आणि त्यामध्ये काय होतं, जी आम्हाला स्क्रीन पाहिजे असते ना ती चांगली. सो त्यामध्ये काय आहे, आमचे 3 फोन आहे ते गोरिला ग्लासचा वापर केला इकडे, आणि सॅमसंगमध्ये ते तो वापर नाही आहे, तो आम्हाला बघायला मिळतो. सो गोरिला कॉर्निंग जो आमचा ग्लास आहे ना, वर्जन 3चा दिलेला आहे 3 फोनमध्ये, रिअलमी C15, नार्झो 20A आणि शाओमीचा 9 प्राईममध्ये. सो गोरिला ग्लास जो आहे ना, तो चांगला आहे, जास्त चाललाय इकडे. सो सॅमसंग पेक्षा पण रिअलमी नार्झो आणि शाओमीचा रेडमी 9 हे फोन जास्त प्रिफरेबल आहेत असं तरी सध्या तरी दिसतंय. आणि ह्या रेंजमध्ये काय आहे, फक्त आमचा एक फोन आहे ना, रेडमी 9 प्राईम, तो 4GB मध्ये येतो. हे फक्त लक्षात ठेवायचं असतं रॅम मध्ये 4GB, आणि बाकी तर सेम आहे कम्पॅरिझन करायला गेलो तर. बरोबर. सो तू कुठला प्रिफर करशील? म्हणजे सॅमसंग तर दिसत नाहीये मला की सॅमसंगची किंमत सगळ्यात जास्त आहे, पण त्याला गोरिला स्क्रीन नाहीये, त्याच्यामुळे तो प्रिफर करावा की नाही करू नये? सॅमसंग कारण ब्रँड आहे म्हणून लोक ब्रँडकडे जास्त वळतात, आणि मी प्रिफर करायचं गेलो तर रेडमी 9 प्राईम मध्ये जाणार, कारण किंमत दोघांची पण सारखी आहे, सॅमसंगची पण आणि रिअलमीची पण बेटर. 1 रुपयात फरक आहे, 1 रुपयाचा फरक आहे. हा 10,000ला आणि तो 9,999 आहे. अजून नवीन इयरला अजून काही ऑप्शन्स आणि फेस्टिव्हमध्ये अजून काही डिस्काउंट्स पण येऊ शकतात ऑनलाईन, पण मेजर डिफरन्स दोघांमध्ये फारसा नाही आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, गोरिला स्क्रीन आपल्याला सॅमसंगमध्ये मिळत नाही, जो की मेजर प्रॉडक्ट आहे, कारण डिस्प्ले एकदा गेला की मग त्याच्यासाठी खूप खर्च येतो, आणि फोन पडला वगैरे तर ओव्हरऑलच सगळीकडे जशा पद्धतीने रफ अँड टफ वापर केला जातो मोबाईलचा, त्याच्यामुळे आम्ही प्रिफर करतोय शाओमीचा रेडमी 9 10,000च्या सेगमेंटमध्ये, ज्याचे ऑप्शन्स खूप चांगले आहेत, ज्याची रॅम खूप चांगली आहे, आणि इंटरनल स्टोरेज सुद्धा 64GB इंटरनल स्टोरेज आहे, आणि कॅमेरा सुद्धा 13 आहे, 13+8+5 आहे, आणि फ्रंट जो आहे तो 8 मेगापिक्सल मध्ये आहे, आणि फारच छान आहे, खूपच चांगला. ऑन पेपर तरी शाओमी 9 प्राईम हा किमतीच्या मनाने एकदम परफेक्ट फोन आहे असं सध्या तरी दिसतंय, आणि आम्ही तो प्रिफर करतोय. 10,000 हेच जर का तुमचं बजेट नसेल आणि तुम्ही थोडे अजून पैसे घालण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तर 15,000पर्यंत नेमका कुठला फोन घ्यावा हे सुद्धा केदारने शोधून ठेवलेलं आहे. कारण काही जण अनेकदा असा घ्यायला जातात, 10,000चा फोन पण घेऊन येताना जास्तीचा फोन घेऊन येतात, पण नेमके 10,000चा घ्यावा 15,000चा घ्यावा याच्यामध्ये सुद्धा नेहमी फरक असतो. तर 15,000चा फोन घेताना नेमके काय बेटर ऑप्शन्स असू शकतात, कम्पॅरिझनमध्ये कुठल्या कंपनीचा फोन जास्त चांगला वाटू शकतो किंवा घ्यायला पाहिजे, याचे नेमके कुठले ऑप्शन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यावरती आता चर्चा करूयात. हे नेमके कुठले फोन्स आहेत आणि नेमके कुठल्या कंपनीचे आहेत, म्हणजे ब्रँडेड आहेत की विदाऊट ब्रँडेड? आता 15,000 मध्ये बोलायचं गेलं तर शाओमी चांगले ऑप्शन मिळतात, जास्त चांगले आहे, आणि शाओमी तर आहे तिकडे, शाओमी इज एव्हरीवेअर. शाओमीचा नोट 9 जो प्रो आहे तो 13,000 मध्ये येतो. मग आहे गॅलेक्सीचा M21 14,000 मध्ये आहे. ह्यामध्ये रिअलमीचा 7i आहे, तो 13,300 मध्ये आहे, आणि ओप्पो ही 15,000 मध्ये खाली जास्त आहे. ओप्पोचा A53 2020 वर्जन, म्हणजे 500 रुपये फक्त जास्त टाकले तर बेटर ऑप्शन मध्ये ओप्पो मिळू शकतो. पण नेमके ओप्पो मध्ये काय असं बेस्ट फीचर्स वाटतात तुला की ओप्पोला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे? कारण ओप्पोची कंपनी पण नवीनच आहे, आणि पण गेल्या काही काळामध्ये मार्केट व्यवस्थित गाजवलेलं आहे ओप्पोने. कारण ओप्पोचा जो कॅमेरा आहे फारसा खूप चांगला चांगला म्हणू शकत नाही, पण कम्पॅरेटिव्हली आहे. आणि काय झालं, आम्ही शाओमीला काय प्रेफरन्स देऊ शकत नाही, सो म्हटलं ओप्पो पण घेऊया लिस्टमध्ये. कारण आणि ओप्पोची मेमरी पण जास्त दिसते. 128 GB मेमरी आहे इकडे, कम्पॅरेटिव्हली जास्त. हो, आणि स्क्रीन पण 6.5 इंचची आहे ओप्पोची, आणि त्यामध्ये 5,000 मेगाहर्ट्झची बॅटरी आहे. कम्पॅरेटिव्हली तर सॅमसंग मध्ये आता बाजी मारली, 6,000 mAh. पण अनेकदा असा आरोप होतो की सॅमसंगची बॅटरी फार काय म्हणजे दिसताना दिसते, पण यूज केल्यानंतर कळतं. पण ऑन पेपर तरी सॅमसंगची बॅटरी जास्त दिसते. आणि इकडे ओप्पोचा A53 आहे ना, त्यामध्ये 6 GB चा रॅम येतो,
ते कन्सिडर करायची गोष्ट आहे गोष्ट आहे पण. आणि 30 मेगापिक्सल कॅमेरा आहे, 2 मेगापिक्सल टू प्रायमरी आहे आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सो हे गरजेचं आहे आणि वी शुड थिंक ऑन. आणि बाकीच्याला कितीचा आहे फ्रंट कॅमेरा? तर सर्वांना 16 आहे, पण जो आमचा सॅमसंगचा M21 आहे ना त्यामध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सो आणि 48 मेगापिक्सलचा प्रायमरी. थोडक्यात इथे सॅमसंग आणि ओप्पोमध्ये जास्त टाईट फाईट दिसते. कारण आता तर सेल्फी इज एव्हरीवेअर. सो जो कॅमेरा आहे, फ्रंट कॅमेरा आहे, तो चांगलाच पाहिजे सर्वांना. सो हे चांगलं गोष्ट आहे यामध्ये. जर का सेल्फीने जर का तुम्ही जास्त यूज करत असाल सेल्फी कॅमेरा, तर तुमच्यासाठी सॅमसंग हा बेटर ऑप्शन असू शकतो. पण जर का तुम्ही ओव्हरऑल एक्सपिरियन्सचा विचार करायला गेलात तर 1,500 रुपये 2,500 रुपये जास्त टाकून तुम्हाला ओप्पोचा बेटर ऑप्शन मिळू शकतो. आणि कारण काय त्यामध्ये रॅम पण 6 GB चा आला आहे ओप्पोमध्ये A53. त्यामुळे फोनचा स्पीडवरती पण मॅटर करणार. कारण तुम्ही ॲप्स खूपशे घालू शकता. आणि त्यामध्ये काय आता सर्वजण गेमिंग करतात. सो गेमिंग म्हटलं तर Xiaomi तर टॉप आहे सर्वांमध्ये. कारण त्यांना जो प्रोसेसर येतो तो चांगला दर्जाचा आहे. कारण त्यामध्ये 720Gचा Qualcomm स्नॅपड्रॅगन आहे आणि हा तर सर्वकडे बघायला मिळतो हल्लीच्या काळात. आणि ओव्हरऑल फोन तर चांगला आहे. फक्त जो रॅममध्ये डिफर असणार कारण ओप्पोचा वरती. बरोबर. ह्याच्यामध्ये रॅमच्या बाबतीमध्ये ओप्पो बाजी मारून जातो सगळ्यांच्याच तुलनेत. कारण 6 GB रॅम आहे आणि बाकीच्या सगळ्यांना 4 GB रॅम आहे. त्याच्यामुळे खूप फरक 2 GB मुळे खूपच फरक पडणार. मला असं वाटतं की हे 2,500 रुपये जे लोक जास्त घडणार आहेत ते मे बी रॅमसाठी असणार. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर ओप्पो चांगला वाटतो मला. कारण एक्सपांडेबल मेमरी 256 GB आहे. तुम्ही जे मेमरी कार्ड असतं ते तुम्ही 256 GB पर्यंत टाकू शकतात. आणि इंटरनल पर 128 GB आहे. कारण दिस इज अ रिअली गुड थिंग. आणि आय थिंक ओप्पो चांगला आहे 15,000च्या रेंजमध्ये. 15,000च्या रेंजमध्ये जर का बघायला गेलं तर ओप्पो आपल्याला केदार सुचवतोय. पण मला सॅमसंगही बेटर ऑप्शन वाटतोय. पण जर का तुम्ही गेमिंग करत असाल तर मग ऑब्व्हियसली तुम्ही Xiaomiचा विचार करा. कारण तो 13,000मध्ये येतोय. तुमचे 2,000 वाचू शकतात. आणि तुम्ही गेमिंगच करणार असाल तर मग काय हरकत नाही आहे. कारण ऑलमोस्ट सगळ्यांची बॅटरी लाईफ तर सारखीच दिसते आपल्याला. पण जर का तुम्हाला स्पीड हवा असेल, सेल्फी कॅमेराने जास्त फोटो काढणार असाल तर मग ओप्पोचा विचार करा किंवा मग सॅमसंगचा विचार करा. पण Realme 7 बद्दल जरा शंका वाटते. कारण सगळे सेम फीचर असून सुद्धा तितकासा काही हा फोन गाजला नाही. त्यामुळे लुक्स आणि या सगळ्या बाबतीमध्ये सुद्धा ओप्पो आणि सॅमसंगलाच जास्त प्रेफरन्स द्यायला हरकत नाही. आपण टेक वार्तामध्ये बोलतो आहोत. स्वस्तात मस्त फोन कुठला घ्यायचा याच्याबद्दल. 10,000च्या फोनबद्दल बोललो, 15,000च्या फोनबद्दल बोललो आणि आता बोलूयात 20,000पर्यंत नेमके असे कुठले फोन आहेत की जे ऑप्शन असू शकतात ब्रँडेड चांगले. 20,000पर्यंतची जर का बजेट असेल तर कुठले फोन घ्यायला पाहिजेत की? आता 20,000चं म्हणायचं गेलं तर मला जो आवडला तो मोटोरोलाचा वन फ्युजन. कारण जो व्हाईटमध्ये काय दिसतो ना, व्हिज्युअल्स बघा तुम्ही काय दिसतं त्यामध्ये काय आहे. आता पण फोन दिसतो म्हणून घ्यायला पाहिजे का? अरे सर काय सांगायचं तुम्हाला. त्यामध्ये 6 GBचा रॅम आहे, 128 GB इंटरनल मेमरी आहे. त्या व्यतिरिक्त वी कॅन यूज 1 TB ऑफ सिम कार्ड, मेमरी कार्ड 1 TB. सो हे तर फारच चांगलं आहे. मग त्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. मग 8 and 5 and 2 आहे जो डेप्थ कॅमेरा बसतो तो वाईड अँगल पण. आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन आहे मोटोरोलाचा वन फ्युजन प्लस. 18,990 याची रेट आहे. आणि मला तर आवडला फोन. कारण म्हणजे रेटच्या मनाने खूप जबरदस्त फीचर्स आणि खूप सॉलिड परफॉर्मन्स पण असेल असं ऑन पेपर तरी दिसतं. आणि त्यामध्ये आता काय आहे, स्क्रीन तर 1080p आहे, फुल HD आहे त्यामध्ये. आणि IPS LED आहे कारण ती चांगले दिसणार. आणि ह्यामध्ये Qualcommचा 730Gचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. आणि त्यामध्ये रॅम तर मी सांगितलं 6 GB आहेत आणि 128 इंटरनल ते झालेलं आहे. बरोबर. मोटोरोला वन फ्युजन प्लस हा जो फोन आहे
हा फोन 20,000च्या रेंजमध्ये सगळ्यात जबरदस्त आहे असं केदारचं म्हणणं आहे. आणि तो का जबरदस्त आहे तर त्याची काही 2-3 खास कारण आहेत. एक तर इंटरनल मेमरी 128 GB आणि जी एक्सटर्नल आहे, जी एक्सपांडेबल आहे, ती 1 TB पर्यंत होऊ शकते. ओके. हा मेमरी कार्ड. आणि बाकीच्यांमध्ये इतकी 1 TB पर्यंत कुठेच करता येत नाही 20 GBच्या 20,000च्या सेगमेंटमध्ये. म्हणजे कम्पेअर करायचं झालं तर अजून दुसरा कुठला फोन आहे त्याच्यामध्ये? दुसरा त्यामध्ये आहे गॅलेक्सीचा M31s आहे आणि पोकोचा X3 आहे Xiaomi. ओके. त्यामध्ये आपल्याला 512 GB पर्यंत 512चा एक्सपांडेबल आहे. पर जे मोटोरोलाचा आहे तो 1 TB आहे. सो ह्याला आणि इव्हन जो पोकोची जी किंमत आहे ती जास्त आहे, ऑलमोस्ट 19,999 होती. इव्हन गॅलेक्सी पण 19,500 500चा आणि त्याच्यामध्ये मेमरी पण तुम्हाला तितकी एक्सपांड करता येणार नाही. 512 आहे, हाफ आहे 1 TBची. आणि पर प्रॉब्लेम कुठे होतं, फ्रंट जो कॅमेरा आहे त्यामध्ये जे बाकीचे फोन आहे ते जास्त बेटर आहे. कारण 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो सॅमसंग गॅलेक्सी M31s मध्ये आणि ते तर खूपच चांगलं आहे. कारण आता तर लोक सेल्फी तर क्लिक करत असतात. आणि प्रेफरेबली आता काय 600 मेगाहर्टची बॅटरी येते सॅमसंगमध्ये. हां, आणि जे बाकीचे फोन याच्या फ्रंट कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर तिन्ही पण फोन सॉलिडच आहेत. 8 मेगापिक्सेल पण काही कमी नाही. आणि गॅलेक्सीमध्ये तर 12 मेगापिक्सेल मिळतं, पोकोमध्ये तर अजून 13 मेगापिक्सेल मिळतं. बट कम्पॅरिझन 8 मेगापिक्सेल इज सफिशियंट आहे. पण लोकांना वाटतं की द ग्रेटर इज बेटर असं लोक म्हणतात. आता बॅटरीचं बोलायला गेलं तर बॅटरी सेक्शनमध्ये सॅमसंगचा गॅलेक्सी M31s आहे आणि पोकोचा X3 आहे तो 6,000 मेगाहर्ट्झमध्ये येतो. ऑलमोस्ट सेम आहे. आणि रिअलमीचा 7 आहे आणि मोटोरोला फ्युजन प्लस आहे, त्यामध्ये 5,000 मेगाहर्ट्झ येते. सो कम्पॅरेटिव्हली सॅमसंग अँड Xiaomi इज अहेड इन बॅटरी. हां, आणि बाकीचं बोलायला गेलं तर Android 10 आहेत सर्वांमध्ये. कारण सगळे फोन ड्युअल सिम आहेत. ड्युअल सिम आहे आणि ड्युअल सिममध्ये पण 4G आहे. आणि आता 2021 मध्ये तर 5G येणार आणि ऑलरेडी फोन यायला लागले. हां, आणि आता आणि चार्जिंगचं बोलायचं असेल तर जो मोटोरोला आहे त्यामध्ये टर्बो पॉवर चार्जिंग 18 वॅटचा आहे आणि सॅमसंगमध्ये तर 25चा आणि आमच्या पोको X3 मध्ये तर 33चा आहे. आणि फास्ट चार्जिंग आहे. सो काय असतं, हाफ एन आवरमध्ये 50% चार्ज होऊन जातो. सो दॅट्स अ प्लस पॉईंट फॉर देम. आणि वेटमध्ये सांगायला गेलं तर रिअलमीचा आहे तो 196 ग्राम आहे. सो हा तर खूपच हलका झाला. मग पोकोचे बोलायला गेलं तर 225 ग्राममध्ये आणि मग सॅमसंग गॅलेक्सीचा 203 मध्ये 203. सो ऑलमोस्ट मोटोरोला 1 फ्युजन प्लस आणि गॅलेक्सी ऑलमोस्ट सेम आहे. एवढा फरक नाही. 203 आणि 210 ग्राममध्ये काय फार फरक. रिअलमीचे फोन जे आहे ते लायटर आहे कम्पॅरेटिव्हली. आणि स्क्रीनमध्ये बोलायला गेलं तर सर्वीकडे 6.5 आहे, पण पोकोचा X3 आहे त्यामध्ये 6.67 इंची स्क्रीन आहे. आणि दिस इज काइंड ऑफ गुड. जेव्हा आम्ही गेमिंगमध्ये घुसतो असे फोन घेऊन, ते पोकोचा X3 आहे ना तो फार बेटर आहे. कारण यामध्ये 120 हर्टची स्क्रीन आहे, म्हटलं रिफ्रेश रेट आहे अँड दॅट इज गुड फॉर गेमिंग. आम्ही जर गेमिंग बघायला गेलो तर रिअलमीचा 7 आणि पोको X3 इट्स बेटर कम्पॅरेटिव्हली टू मोटोरोला. म्हणजे जे गेम खेळणारे आहेत खूप जण, ज्यांना गेम खेळायचा आहे फोन घेऊन आणि बाकी काही करायचं नाही आहे, त्यांनी पोकोला प्रेफरन्स द्यावा. अदरवाईज मोटोरोला OnePlus जास्त बेटर वाटतं किमतीच्या मानाने सुद्धा आणि फीचर्सच्या मानाने सुद्धा. हो, आणि ह्यामध्ये मेन आहे ना तो क्वालकॉमचा 732Gचा जो प्रोसेसर आहे तो पोको X3 मध्ये टाकलाय त्यांना. आणि हा तर गेमिंगमध्ये तर टॉप आहे. आणि कारण फोन ओव्हरऑल फोन आम्ही सांगतो ना तर पोको X3 मला चांगला वाटला ॲज पर परफॉर्मन्स. बरं ॲज पर स्टाईल मोटोरोला बेटर वाटलं मला. फोन दिसायला कसा हवा आहे याच्याबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोला 1 फ्युजन प्लस जास्त बेटर ऑप्शन असू शकतो. किंमत पण कमी आहे किमतीच्या मानाने सुद्धा. दुसरी गोष्ट जर का बोलायची झाली, तुम्हाला गेम खेळायचा आहे आणि फोन जास्त पटकन पॉवरफुल
जास्त प्रोसेसिंग खूप चांगलं आणि रिफ्रेश रेट स्क्रीनचं जास्त चांगलं हवं असेल तर मग पोको इज अ बेटर ऑप्शन. पोको X3 इज बेटर ऑप्शन. येस सर. त्या व्यतिरिक्त आणखीन आणखी तर मला मोटोरोला आवडला. मला खरं तर मोटोरोला जास्त बेटर वाटतोय, पण गेल्या काही काळामध्ये मोटोरोलाचे फोन काही तितकेसे गाजताना आपल्याला दिसले नाहीत. म्हणजे जेव्हापासून स्मार्टफोनची दुनिया आलेली आहे तेव्हापासून तरी मोटोरोला कंपनीचं नाव तितकंसं काय म्हणतात अभिमानाने घेतलं जात नाही. वेअरच कम्पॅरेटिव्हली कॉम्पिटिशन जी आहे ती शाओमी, रिअलमी आणि गॅलेक्सीमध्ये जास्त बघायला मिळते. त्यामुळे 20,000च्या सेगमेंटमध्ये मोटोरोलाचा हा फोन एक असा आहे की प्रत्येकानेच वॉचआउट ठेवला पाहिजे त्याच्यावरती. बेटर ऑप्शन असू शकतो, किंमतही कमी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फीचर्सही चांगले आहेत. तर हा होता 20,000पर्यंतचा 20,000पर्यंत ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठीचा. गेम खेळण्यासाठी नेमका कुठला घ्यावा, सेल्फी काढण्यासाठी कुठला घ्यावा, बॅटरी परफॉर्मन्स आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर का तुमचं बजेट नेमकं किती आहे, 10,000 असेल, 5,000 असेल किंवा मग 20,000 असेल तर मग कुठला फोन घ्यावा याच्यावरती आज आपण सविस्तरपणे बोललो. नेक्स्ट टाईम आपण बोलू ते म्हणजे रायव्हलरीजबद्दल, म्हणजे सॅमसंग वर्सेस ओप्पो, ओप्पो वर्सेस रिअलमी वर्सेस आणखीन कुठली कंपनी यावरती बोलू. आणि नेमक्या स्मार्टफोनच्या दुनियेतली स्पर्धेमध्ये कोण जास्त जबरदस्त मार्केटिंग करताय, कोण कोणाचा दबदबा बघायला मिळतोय याच्यावरती बोलू. तुर्तास टेक वार्तामध्ये मी आणि केदार इथेच थांबतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह आणि आमच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकडे तुम्हाला टेक वार्ताचे सगळे एपिसोड्स बघायला मिळतील आणि अप टू डेट राहता येईल. प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.